चलो मुलांनो, आपण मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर शिकलोय अँड दॅट इज लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. आणि त्याचे आपण सगळे टॉपिक्स पाहिलेले आहेत. सो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1.1. तर प्रॅक्टिस सेट 1.1ला तुम्ही जावा and that is page number 5. That is equal to page number 5. So I can write down here page number 5. आणि त्याच्यामधला 2 नंबर सॉल्व करणार आहे. फर्स्ट नंबर वी आर नॉट गोइंग टू सॉल्व. त्याचं कारण म्हणजे फर्स्टमध्ये फिल इन ब्लँक्स आहे, यू कॅन डू इट. तर आपण हे सॉल्व करू. सो पहिलं इक्वेशन आहे 3a + 5b इज इक्वल टू 26 and a + 5b इज इक्वल टू 22. आपल्याला माहिती आहे वी कॅन सॉल्व दिस इक्वेशन्स बाय डिफरंट मेथड्स. वन इज बाय एलिमिनेशन मेथड, सेकंड इज ग्राफिकली, and third is using Cramer's rule, or we also called as determinant method. So हे एक साधा example आहे. So this we can do by elimination. बघताना इथं तुम्हाला दिसेल तर 5b आहे, इथं 5b आहे. Our target is to eliminate one of the variable so that we get the equation with one variable and we can get the answer. हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर हे 5b आहे. सपोज इफ यू सबस्ट्रॅक्ट द इक्वेशन 1 फ्रॉम 2, सो आय कॅन राईट डाऊन हिअर. सो जर तुम्हाला लिहायचं असेल वाक्यामध्ये in a sentence, you can write down subtracting equation 2 from 1 we get इथं 3a मधनं मायनस आहे. जे आपण मायनस करतो इथली सगळी साईन्स इथं प्लस साईन आहे. दिस विल बिकम मायनस. या प्लसचं मायनस होईल, इथं प्लस आहे, इट विल बिकम मायनस. सो 3a minus a you will get 2a, राइट. 5b, आता ये माइनस 5b ने 5b को मार दिया, ये दोनों क्या हो जाएंगे, कैंसल. इज इक्वल टू 26 minus 22, 26 मोटा है, 26 minus 22, you will get the answer 4. So 2a is equal to 4. So naturally we'll get the answer a is equal to 4 divided by 2 and that is equal to 2. So we got the first answer. आता सोपं आहे. आता ही जी a ची व्हॅल्यू आहे ही कोणत्या इक्वेशन मध्ये घाला. सो वी कॅन से पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ a in, you can put in any equation. So I'll put in this second equation which is simple a in equation 2 we get, बघू 2 नंबरमध्ये घालू. a ची व्हॅल्यू काय आहे 2 आली, प्लस 5b आपल्याला b काढायचं आहे and that is equal to 22. So if I take on this side, then it will be 5b is equal to 22 minus 2, so I'll get 20. And then हा 5 into b आहे, 5 जर मी राईट साईडला घेतला तर it will be dividing to 20. So I'll get the answer b 20 divided by 5 and that is equal to 4. So we got the answer of this 2 equation and that we can write down, or you can write down 2, 4. 2 is for a and b is 4. So it's very simple. मला वाटते तुम्हाला ते आलं असेलच, राईट. सो सिमिलरली वी कॅन सॉल्व द सेकंड इक्वेशन. बघा, लेट अस गो टू द सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशनमध्ये पहिलं इक्वेशन काय बघा, x + 7y इज इक्वल टू 10 and 3x - 2y इज इक्वल टू 7. आता या ठिकाणी डायरेक्ट एलिमिनेशन होण्यासारखी परिस्थिती आहे का, नाही आहे. बट इथं 3x आहे. जर आपण पहिल्या इक्वेशनला जर 3 न मल्टिप्लाय केलं तर इथं मला 3x येऊ शकतो ना. येस, 3 येऊ शकतो. आपल्याला एक कोणताही व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे. म्हणजे काय, आपण x पण इलिमिनेट करू शकतो आणि y पण इलिमिनेट करू शकतो. असं गरजेचं नाही आहे की xच करायला पाहिजे, y पहिला करायला पाहिजे, सेकंड, असं काय गरजेचं नाही आहे. सो इथं मी काय करतो, त्याला 3 न मल्टिप्लाय करतो. सो व्हॉट आय राईट डाऊन, मल्टिप्लाइंग equation 1 with
3. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय आपल्याला मिळेल, याला 3 ने मल्टिप्लाय करू. सो विल गेट 3x प्लस 7 3s are 21y is equal to 10 into 3, that is 30. It's a simple. So we got this equation. So let us say if this is the first equation, this is the second equation, I got this as a third equation, right? आता या ठिकाणी थर्ड इक्वेशन 3x आहे, इथं 3x आहे. सो इफ आय कॅन minus this equation, then I can eliminate 3x. So I will bring this equation again. So 3x minus 2y is equal to 7. This is second equation. So I can subtract the equation here. आता हे दोन 3x आहे, यातून a मायनस करतो मी. यातून मायनस केले काय होईल, इथं आहे प्लस, दिस विल बिकम मायनस. हे मायनस काय होईल प्लस, आणि दिस 30 जसं हे काय होईल, इथं प्लस आहे, हे मायनस होईल. सो व्हॉट आय विल गेट, 3x ने 3x को मार दिया, 21 plus 2y, so you will get 23y, and that is equal to 30 plus 7 जो minus 7, so you will get 23. So y will get 23 या साईडला घेतलं तर 23 divided by 23, you will get the answer 1. So y चा आन्सर काय मिळालं, 1 मिळालं. आता एक व्हेरिएबलचं आपल्याला उत्तर मिळालं. वी कॅन पुट दिस व्हॅल्यू इन एनी वन ऑफ दिस वन. सगळ्यात सिंपल वायचं 1 आहे, पहिले इक्वेशनमध्ये घालू. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 विल गेट x प्लस 7 इंटू वायची व्हॅल्यू आहे 1, अँड दॅट इज इक्वल टू 10. सो दॅट इज इक्वल टू x प्लस 7 इज इक्वल टू 10. If I take 7 on the right side, I'll get 10 minus 7, and that value is 3. So this is how we can solve the second equation. It's quite pretty simple. We'll go to the third equation. Third equation, 2x minus 3y is equal to 9, 2x plus y is equal to 13. एक लक्षात ठेवा मुलांनो, प्रत्येक प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर निम्म उत्तर त्या प्रश्नामध्ये असतं. इथं 2x आहे, 2x आहे. सपोज इफ यू सबस्ट्रॅक्ट दिस टू इक्वेशन्स फ्रॉम इच अदर, 2x न 2x ला काय होणार, कॅन्सल होणार. सो व्हॉट वी कॅन राईट डाऊन, सो वी कॅन राईट डाऊन सबस्ट्रॅक्टिंग, और आय कॅन सिम्पली मेक इट मायनस हिअर. इथं पहिला प्लस आहे, याचं साइन चेंज होईल, इट विल बिकम मायनस. इथं प्लस आहे, इट विल बिकम मायनस. इथं प्लस आहे, इट विल बिकम मायनस. एंड 2x ने 2x को मार दिया, माइनस 3y माइनस 4y इज इक्वल टू माइनस 4y, एंड 9 माइनस 13 म्हणजे माइनस 4. आता दोन्ही साईडला काय आलंय, मायनस मायनस आलंय. सो आय कॅन चेंज द साइन्स ऑफ बोथ साइड. सो आय विल गेट 4y is equal to 4, and if I divide the 4 on the other side, I'll get y is equal to 1. So we got the value of one variable. आता या y is equal to 1 व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही इक्वेशन पुटअप करू शकता, कोणत्याही इक्वेशनमध्ये पुटअप करू शकता. इथं y सिंगल आहे, या ठिकाणी पुटअप करू. लेट अस से दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ y is equal to 1 in equation 2, we get 2x plus 1 is equal to 13. So हा 1 या साईडला घेतला तर we'll get 2x is equal to 13 minus 1, 12. And so we'll get x is equal to 12 divided by 2, 6. So that is how we got the value of x and y. So you can see to solve the simultaneous equation is pretty simple. You should know from which equation which has to be reduced. कुठल्या इक्वेशनला काहींनी मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो एवढं सिंपल आहे. ज्यावेळी तुम्ही एक्झाममध्ये सॉल्व करणार त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारची सेंटेन्सेस लिहावे लागतील. पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ ए, किंवा इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 वजा करू. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. सो दॅट सॉर्ट ऑफ लाईन्स यू मे नीड टू राईट. तर हे लिहून घ्या आणि देन विल सॉल्व सम फर्दर क्वेश्चन्स. पहिले 3 प्रश्न आपण सोडवले. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊ. विल गो टू द फोर्थ वन. आणि फोर्थ वन जो आहे तो 5m minus 3n is equal to 19 फर्स्ट इक्वेशन. सेकंड इज m minus 6n is equal to minus 7 सेकंड इक्वेशन. आपला एकच प्रिन्सिपल आहे इलिमिनेशनमध्ये की वी हॅव टू इलिमिनेट वन ऑफ द व्हेरिएबल. आता इफ यू सी
Here m चा कोएफिशिएंट आहे 5, इथे m ला कोएफिशिएंट 1 आहे. So if you multiply the second equation with 5, then this 5m will be equal. So I can write down here multiplying equation 2 with 5. We get. Okay. असं मी निम्मा भाग करतो याला. We get. काय करेल 5 ना 2 ला इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर, so this will become 5m minus 6 into 5, that is equal to 30n is equal to minus 7 into 5 is equal to minus 35. So this is the third equation we got. त्यानंतर पहिलं इक्वेशन आपण ॲज इट इज लिहून घेऊ. सो इट्स 5m minus 3n is equal to 19. This is the first equation. आता तुम्हाला इथे दिसेल की 5m आहे, वी कॅन सबस्ट्रॅक्ट. सो सबस्ट्रॅक्ट जर करायचं झालं तर हे मायनस केलं तर दॅट मीन्स वी हॅव टू चेंज द साइन्स ऑफ द ऑल द इक्वेशन्स, ऑल द टर्म्स. इथं पहिला प्लस होतं, याचं मायनस करू. इथं मायनस आहे, याचं प्लस करू. इथं प्लस आहे, याचं मायनस करू. सो व्हॉट विल गेट, 5m ने माइनस 5m को मार दिया, माइनस 30n प्लस 3n. सो आई विल गेट माइनस 27n and that is equal to. आता हे मायनस आहे, हे मायनस आहे. सो वी हॅव टू ॲड इट. सो 5 and 9 that is equal to 4. 1 carried 54 and minus minus, so it will be minus. आता दोन्ही साईडला मायनस साइन्स आहेत, सो आय कॅन चेंज द साइन्स ऑफ बोथ साइड्स. सो आय विल गेट 27n is equal to 54. आता 27 जर आपण दुसऱ्या बाजूला घेतलं तर इट विल डिवाइड 54 by 27. So you will get n is equal to 27 2s are 54. So we got the first answer of n, and that is equal to n is equal to 24. Now we can put this value in any of the equation. सोप्यामध्ये घालूया, इथे घालूया सेकंड मध्ये. So we can say putting this value in equation 2 we get. 2 नंबर इक्वेशन मध्ये घालू. आपल्याला आता n काढलाय, m काढायचा. सो m as it is minus 6 into, I'll bracket 2 देतो, and that is equal to minus 7. So I'll get m minus 6 to the 12, and that is equal to minus 7. If I take minus 12 on the other side, it will become plus. And then what I'll get? So m is equal to minus 7 plus 12, and naturally I'll get m is equal to 5. So I got the second variable. So दोन्ही व्हेरिएबलचे आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळाले. महत्त्वाचं काय आहे यामध्ये, इथं मायनस साइन्स आहेत, तर मायनस साइन्स चुकायची नाहीत, गफलत करायची नाही. स्लोली सॉल्व करा. तुम्ही जर आत्ता बघितलं असेल तर 2 मिनिटांमध्ये हा प्रश्न सॉल्व झालेला आहे. शांत डोक्याने करा. लेट अस सॉल्व अनदर हियर, द नेक्स्ट वन, द फिफ्थ वन. हा पण सिमिलर टू या इक्वेशन प्रमाणेच आहे. बघितलं तर तुम्हाला जाणवेल इथं 5x आहे, इथं नुसता x आहे. सो इफ आय मल्टिप्लाय द सेकंड इक्वेशन विथ 5, then I can eliminate 5x. So I can write down, so multiplying equation number 2 with 5. By 5 म्हणा, with 5 म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे. याला 5 ने मल्टिप्लाय करू. So 1 into 5 we get. What we get, we'll write down we get. Okay. So if I multiply second equation with 5 ones are 5x. So 5x plus 5 5s are 25y is equal to 4 5s are 20. So this I can mention as a third equation. Right? आता first equation में as it is घेतो because I want to eliminate. So 5x plus 2y is equal to minus 3, and that is the first equation. So now if I subtract these two equations, 5x and 5x will get cancelled. So I will do subtraction now.
सो इफ आय डू सबस्ट्रॅक्शन, हे इथं प्लस आहे, याचं मायनस होईल, या प्लसचे मायनस होईल आणि ह्या मायनसचे प्लस होईल. साईन चेंज करायची सिस्टम बघा, मी कसं केलं, इथं पहिला प्लस होतं, तिथं मायनस केलं, या प्लसचं मायनस केलं, मायनसचं प्लस केलं. अशा प्रकारेच करा तुम्ही पुस्तकामध्ये लिहिताना, वहीमध्ये लिहिताना, म्हणजे तुमची चूक होणार नाही. अदरवाईज तुम्ही छोट्या छोट्या सिली मिस्टेक करण्याची शक्यता आहे. सो 5x ने 5x को मार दिया. 25y minus 2y, so I'll get 23y, and 20 plus 3, so I got 23. We'll bring this 23 on the right hand side, so it will go to division, so y will get 23 by 23, I'll get the answer 1. So I got the value of first variable, and that is equal to y is equal to 1. Rest of the thing is simple. Putting this value in equation, आता 1 कुठं घालू, 2 मध्ये घालू, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. So I can write down here, putting this value in equation 2, we get इक्वेशन 2 मध्ये y इज इक्वल टू 1 घालायचं आहे, x ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. सो x प्लस 5 into 1, so I'll write down 5 into bracket 1, and that is equal to 4. So that is equal to x plus 5 ones are 5, so it's a 5, and that is equal to 4. जर 5 या साईडला घेतला तर काय होणार, x is equal to 4 minus 5, and you will get the answer x is equal to 4 minus 5, minus 5 is greater than 4, so you will get the answer minus 1. So we got the values of both the variables. मी मल्टिप्लाय करताना ऑलवेज ब्रॅकेट यूज केला, बघा इथं ब्रॅकेट यूज केलेला आहे, इथंही ब्रॅकेट यूज केला. का यूज केला, तर मायनस साईन जर असतील कधी चुकून तर तुम्ही चुकायला नको. ऑलवेज यूज ब्रॅकेट्स. इफ यू यूज ब्रॅकेट्स, तुमचं साईनची कन्फ्युजन जी आहे ती कमी होणार. सो रिमेंबर, दिस इज माय रिक्वेस्ट टू यू, वेन एव्हर यू आर डुईंग मल्टिप्लिकेशन देन यूज ब्रॅकेट्स. तर हे तुम्ही सॉल्व केलं तर लिहून घ्या, and then we'll solve the remaining questions from set 2. Okay. We'll see the sixth example in the section 2 of practice set 1.1. समोर आहे तर 1 by 3x plus y is equal to 10 by 3. Second equation आहे 2x plus 1 by 4y is equal to 11 by 4. बघितल्यानंतर घाबरून जाऊ नका, कारण हे काय आहे 1 by 3 आहे, मग सॉल्व कसं करायचं. डोंट वरी, सिम्पल आहे. शांत डोकं ठेवा, विचार करा की ह्याला आपण स्ट्रीमलाईन कसं करू शकतो, ह्याला आपण सिम्प्लिफाय कसं करू शकतो. थोडंसं लक्ष दिलं तुम्हाला कळेल. बघा या ठिकाणी या इक्वेशनला जर 3 ने मल्टिप्लाय केलं, सपोज इफ यू मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय 3, तर हा 1 by 3 निघून जाईल, 10 by 3 निघून जाईल, हा याला 3 निघून जाईल, हा 3 निघून जाईल. ह्या इक्वेशनला बघा, इफ यू मल्टिप्लाय होल ऑफ द इक्वेशन बाय 4, then हा 1 by 4 फ्रॅक्शन निघून जाईल आणि हा 1 by 4 फ्रॅक्शन निघून जाईल. सो यू विल गेट अ सिम्पल इक्वेशन व्हॉट नॉर्मली you do or what you have done last time. So I'll say here multiplying by what value, by 3. आपल्याला काय मिळणार इक्वेशन बघा, 3 ने मल्टिप्लाय करू. सो I'll write down 3 into 1 by 3x plus 3 into y is equal to 3 into 10 by 3. सगळ्या साइडला मी 10 ने मल्टिप्लाय केलं आहे, हे 3 ने 3 को मार दिया. सो x, I got the value of x plus 3y is equal to, ये 3 ने 3 को मार दिया, I got this 10. So this is how I got the first equation. Similarly, you can do it here. या ठिकाणी will multiply by 4. So you can write down here multiplying by 4. Multiplying by 4. Okay. इथं काय येणार, 4 into 2x plus 4 into 1 by 4y is equal to 4 into 11 by 4. Correct? So your 4 2s are 8x. So I got the value of 8x plus 4 ने 4 को मार दिया, y is equal to 4 ने 4 को मार दिया 11.
So this is what I got the second equation. आता काय, this is a one equation, this is another equation. Now you can solve this by regular method. आता ह्याच्या खाली बघा, आता या ठिकाणी x आहे इथे 8x आहे, या ठिकाणी y आहे, या ठिकाणी 3y आहे. I can do by any way. If I multiply this equation by 3, then by subtracting हे 3y ला 3y मी कॅन्सल करू शकतो, बरोबर आहे. किंवा या इक्वेशनला जर मी 8 ने मल्टिप्लाय केलं 8 ने, तर हे 8x आणि हे 8x पण मी कॅन्सल करू शकतो. तर मी काय करतो, सिंपल या इक्वेशनला मी 3y ने 3 ने मल्टिप्लाय करतो. सो हियर मल्टिप्लाइंग बाय 3. ओके, काय मिळेल आपल्याला, 8 3 जा 24x plus 3y is equal to 33. So this is the third equation I got. So now I'll take this equation here. So 24x plus 3y is equal to 33, and that is third equation. So now I can do the subtraction. इथं मला मायनस करायचं आहे, सो इथं प्लस आहे, पहिला मायनस करतो, इथं प्लस आहे मायनस करतो, इथं प्लस आहे मायनस करतो, इथं 1 आहे, सो x minus 23x, सो आई 24x आई गेट minus 23x, 3y ने 3y को मार दिया, 10 minus 33, सो आई गेट minus 23, कारण मायनस ही व्हॅल्यू मोठी आहे. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, आय कॅन चेंज द साइन्स, सो आई गेट 23x is equal to 23. If I take this 23 on this side, it will be dividing this value, so I'll get x is equal to 1. Now x ची value जी आहे, I can put in any equation. या equation मध्ये put up करू. So we can write down, putting this value in equation. ह्या equation मध्ये घालू, ते x 1 आहे ना, in 1. What we get? We get, इथं घालू 1 plus 3y is equal to 10. So 3y, जर इकडं जर 10 आहे, 1 राईट साईडला घेतला, it will become minus. So 10 minus 1 you will get 9, and y you will get, if I take 3 here, it will divide 9 by 3 and you will get the answer 3. So x is equal to 1 and 3. म्हणजे सुरुवातीला जे आपल्याला इक्वेशन जे 1/3 1/4 आपल्याला जे अवघड वाटत होतं, ते आपण त्याला याला 3 ने मल्टिप्लाय केलं, याला 4 ने मल्टिप्लाय केलं, आणि मग त्या केसमध्ये काय झालं, सिम्प्लिफाय होऊन आपल्याकडं 2 इक्वेशन अशी मिळाली जी आपल्या नॉर्मल फॉर्ममध्ये आहेत. सो यू कॅन सिम्प्लिफाय सम डिफिकल्ट इक्वेशन्स इनटू स्टँडर्ड फॉर्मॅट्स, आणि रेस्ट इज यू नो इट व्हेरी वेल. सो अतिशय छान एक्झाम्पल आहे, तुम्ही लिहून घ्या. We'll go to the next example, 7. This is 7 in the book. थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. चला पहिला आपण रीड करून बघूया. We'll see the example. 99x plus 101y is equal to 499. And 101x plus 99y is equal to 501. समजा एक अशा प्रकारच्या प्रश्नांच्या मध्ये, आता अशा प्रकारचा म्हणजे कसला प्रश्न, हा 99x चा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनला y ला गेलेला आहे बघा, आणि हा y चा कोएफिशियंट दुसऱ्या इक्वेशनला x ला गेलेला आहे. म्हणजे x आणि y च्या कोएफिशियंटची इंटरचेंज एक्सचेंज झालेला आहे. हे अशा प्रकारचं एक्झाम्पल कळालं ना. माझा म्हणण्याचा अर्थ कळाला कशा प्रकारचं, तर कोएफिशियंट काय झालेले आहेत, एकमेकाचे ट्रान्सफर झाले. या केसमध्ये वी कॅन डू बाय डिफरंट मेथड्स, पण सिंपल मेथड मी सांगतो. सो सिंपल मेथड आपण असं करू की या पहिल्या दोघांची ॲडिशन करू. सो फर्स्ट राईट, सो आय राईट डाऊन द फर्स्ट वन, ॲडिंग बोथ द इक्वेशन्स, ॲडिंग बोथ इक्वेशन्स. आता दोन्ही इक्वेशन आपण ॲड करून घेऊ. चला इथे ॲड करून घेऊ आपण. सो इथे लिहितो मी 99x plus 101y is equal to 499. This is one equation. I'll say this is the first equation. Second is 101x plus 99y is equal to 501. This is the second equation.
So we have to do addition, simple addition. Simple addition. 99 plus 101 किती value येणार? 200x. So this is a 200x plus 101 plus 99 again 200y. कारण याचा coefficient याला, याचा coefficient याला. And that is equal to, here if you see, it is going to be 1000. This is going to be 1000. बघा 499 plus 501 हा 1 याच्यामध्ये गेला. This will become 500 plus 500 1000. We'll divide all these terms by 200. So we'll get x plus y is equal to 1000 divided by 200 is 5. So this is the simplified equation third we got in our form. कुछ समझ में आ रहा है? Now पहिलं काय केलं? Adding the equation. Now we'll do the subtraction of the equation. So we'll do the subtraction. So second, subtraction of equation. दोन्हीचं काय करू? सबस्ट्रॅक्शन करू. आता सबस्ट्रॅक्शन मी इथं 501 मोठा आहे, इथं 101x आहे आणि इथं काय आहे 99x. तर मी काय करतो? या इक्वेशन मधून हे इक्वेशन मायनस करतो. कारण इथं काय आहे? इथं एक्सचा कोएफिशिएंट मोठा आहे म्हणजे एक्सला मायनस यायला नको म्हणून. सो लेट अस डू दॅट. सो फर्स्ट इक्वेशन काय आलं? 101x plus 99y is equal to 501 and now I have to subtract 99x plus 101y and that is equal to 499. करता येईल सबस्ट्रॅक्शन. डायरेक्ट करूया. आता मला वाटते तुम्हाला लहान मुलांसारखं शिकवायची गरज आहे. हे प्लस मायनस, हे प्लस मायनस, हे प्लस मायनस. देयर इज नो नीड. सो 101 minus 99 I get 2x. 99 minus 101 I'll get minus 2y is equal to 501 minus 499 I'll get 2. I can divide all the terms by 2. समोर सिंपलच आहे. सो काय उत्तर काय येणार आपल्याला? x minus y is equal to 2 divided by 2 1. So this is the second equation I got. So this is the fourth equation I got. I'll say this is third and fourth. आता x plus y is equal to 5, x minus y is equal to 1. आता काय? You got the normal simple equations. Direct इथं जे आता you can do it here now. Quite easy now. You can put here x minus y is equal to 1. This is the fourth equation. This is a plus, this is a minus. So you can simply do addition. आपल्याला एवढंच बघायचं आहे की कोणता तरी एक व्हेरिएबल इलिमिनेट व्हायला पाहिजे. सो प्लस वाय मायनस वाय मार दिया. एक्स प्लस एक्स 2x. 2x इज इक्वल टू 6. आता या ठिकाणी ॲडिशन केलेली आहे. 5 plus 1 6. So x is equal to 6 divided by 2 3. So we got one value of variable x is equal to 3. You can put the value in any of this equation. यामध्ये घालू आपण. So putting this value, so now I can say putting this value in equation, in which equation? Third equation. In third equation काय मिळणार आपल्याला? x ची व्हॅल्यू काय घालूया? 3. So 3 plus y is equal to 5. So if you take 3 on this side, then 5 minus 3, so y is equal to 2. So this is how we got the x and y value. बघा सिंपल. आपलं जे मोठं वाटतं इक्वेशन ते आपण काय केलं? सिम्प्लिफाय केलं. ह्या दोघांची एकदा ॲडिशन केली, दोघांची एकदा सबस्ट्रॅक्शन केलं. हे केव्हा आपण करायचं आहे? जेव्हा इफ यू सी 99x आहे, हा एक्सचा 99 जो कोएफिशिएंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायला गेलेला आहे. एक्सचा कोएफिशिएंट 101 जो आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सला गेलेला आहे. कोएफिशिएंट ज्यावेळी एक्सचेंज होणार त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचं इक्वेशन मिळेल जे तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट मेथड टू सॉल्व सच सॉर्ट ऑफ थिंग्स. सो हे लिहून घ्या and then we'll do the last example, 8 number in your practice set 1.12. So this is the 8th and the last example. It is similar to the example number 7. हे इक्वेशन टिपिकल जे आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे
एक्सचा कोएफिशियंट 49 आहे, दुसऱ्या इक्वेशनला तो वायचा कोएफिशियंट झालेला आहे, वायचा 57 आहे, तो एक्सचा झालेला आहे. सो नॅचरली नाउ यू कॅन सॉल्व दिस बाय डुईंग ॲडिशन. सो आय कॅन से adding both the equations we get काय मिळेल. दोन्ही इक्वेशन परत लिहूया आपण. Let's say this is the first equation. I'll add the second one. 57x minus 49y is equal to 252. Second equation, I'll add 7961, so I'll get 106x minus 106y. So 2 2s are 4, 7 and 5 12, 2 achala 4, 24. I'll divide by 106 to all the terms la 106 ni divide karu, so we'll get x minus y is equal to 106 into 4. So I got this third equation. Similarly now I can do इथं adding केलं आहे, so subtracting both the equations. आता या ठिकाणी 57x मोठा आहे, so I will subtract from the second equation the first equation. So I'll write down here, so 57x minus 49y is equal to 252 minus, I'll come down to here, 49x minus 57y is equal to 172. So if I do subtraction, then this will become minus, this will become plus, and this will become minus. So here 57 minus 49, I'll get 8x minus 8y, and here 172, 2 1 2 get a 0, 15 minus 7, so you'll get 80, so you'll get x minus y. I'll divide all the terms by 8, so I'll get the 10. So this is the second equation we got, or not second, but I'll say fourth equation. Oh, I think I made some mistake. So here plus, so this is going to be plus y, so this is going to be plus y, this is a plus y, so I can take it here now, simple, x plus y is equal to 10. So here plus y minus y, I can do simply addition of these two. Y ने y को मार दिया, 2x is equal to 14, दोनों ने divide करा, so x is equal to 7, so we got the answer, x is equal to 7. So you can put the value of 7 anywhere. You can put the value of 7 plus y is equal to 10. 7 या side ला घ्या, 10 minus 7, you will get the answer 3. So this is the answer, y is equal to 3. So this is how you can solve these equations, की ज्या ठिकाणी कोएफिशिएंट काय झाले आहेत, इंटरचेंज झालेले आहेत. So this is the solution for your practice set 1.2 1.1 section 2.